आतापासूनच तयारी का? थोड्या वेळाने करायचं बाबू, एक्स्ट्रा धागा बांधावा लागणार आहे अजून. कशा आहात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो? आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरनं कळलंच असेल की आज मी माझ्या घरामध्ये पहिल्यांदा हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर छान वाटत आहे, एक्सायटेड आहे मी खूप त्या सगळ्यांसाठी. तर आता मी माझी जी काही तयारी आहे सकाळपासूनची आणि कालसुद्धा मी थोडीफार तयारी केली होती, तर ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला. तर मैत्रिणींनो, माझं बाळ झोपलेलं आहे तोपर्यंत आज मी फरशी, रांगोळी आणि उंबरठ्याचं लेपन जे आहे ते आधी करून घेत आहे. कारण की बाळ उठल्यावरती तो सुद्धा मदतीला येतो आणि बाळांची मदत करणं म्हणजे आपल्याला माहितीच आहे, एक्स्ट्राची कामं वाढवून ठेवतात लहान मुलं. पण काही हरकत नाही, तो झोपला आहे तोपर्यंत हे जी माझी महत्त्वाची कामं आहेत ती मी आधी करून घेते आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला लागणार आहे. आणि यावेळेस मी उंबरठ्याचं लेपन जे आहे हळदीचं जे लेपन आपण करतो ते जास्त थिक नव्हतं केलेलं, अगदी मी थोडंसं पातळच ठेवलेलं जेणेकरून ते पटकन सुकावं. कारण की आज खूप लोकांची ये जा होणार होती आत बाहेर, ते पटकन सुकणंसुद्धा खूप गरजेचं होतं. आणि उंबरठ्याला लेपन झाल्यानंतर मी लगेच रांगोळीसुद्धा काढली होती. आज रांगोळीचा थोडासा गोंधळच झाला होता कारण की आज भरपूर हवासुद्धा सुटली होती बाहेर आणि आज आम्हाला 2दा रांगोळी काढावी लागली. तुम्हाला पुढे दिसेलच ते व्हिडिओमध्ये. आणि आज हळदी कुंकू आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं की आमच्या लग्नाच्या 5 वर्षानंतर मी घरामध्ये पहिल्यांदा हळदी कुंकू ठेवत आहे. तर खरंच खूप छान वाटत आहे, घरामध्ये सुद्धा सगळ्यांना आवडली ही गोष्ट. आणि आमच्या एरियामध्ये कसं सगळे मिक्स कम्युनिटीचे लोक राहतात, जास्त मराठी लोक नाही आहेत, त्यामुळे म्हणजे एवढं कधी डोक्यात आलं नाही की आपण ठेवूया वगैरे. पण आता म्हटलं की नको, यावर्षीपासून आपण दरवर्षी ठेवूया. तर आता मी सगळ्यांना इन्व्हिटेशन जे आहे ते काल रात्रीच देऊन आलेली आहे प्रत्येकीच्या घरी जाऊन. तर बघू आता सगळेजण आल्यानंतर तुम्हाला पुढे दिसेलच. तर माझी लादी, रांगोळी, अंबरठ्याचं लेपन सगळं होईपर्यंत बाळसुद्धा उठला होता, तुम्ही बघू शकता. आणि तो सांगितल्याप्रमाणे तो मदतीला नेहमी येतोच. तर तो सुद्धा मला इथे मध्ये मध्ये मदत करत होता. तर थोडीशी फर्निचर वगैरे जे आहे ते सुद्धा मी पुसून घेतलं कारण की इथे थोडंसं आम्हाला डेकोरेशनसुद्धा करायचं आहे दुपारी. आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला किचनमध्ये आली होती. आज अगदी सगळ्यांच्या आवडीचा मेनू असणार आहे तो म्हणजे पावभाजी. पावभाजी कसं झटपट होते आणि खायलासुद्धा टेस्टी लागते आणि सगळ्यांना घरामध्ये आवडते सुद्धा. तर आमची पावभाजी वगैरे सगळं खाऊन झालं होतं. दुपारची भांडीसुद्धा घासून झाली होती आणि दुपारचं सगळं काम आवरल्यानंतर मी लगेच डेकोरेशन करायला सुरुवात केली होती. कारण की सगळ्यांना 4चा टायमिंग दिलेला आहे आणि ते येण्याआधी आपण तयारीत असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि माझ्या बहिणी सुद्धा येणार आहेत, जसं की तुम्हाला टायटल आणि थंबनेलवरनं कळलंच असेल. तर त्या मला मदत करायला नेहमी असतातच. 2 बहिणी आहेत मला लहान, तर त्यांना सुट्टी होती, आज संडे आहे. आणि त्या येईपर्यंत म्हटलं मी होईल तेवढं डेकोरेशनचं काम जे आहे ते करून घेते. पण माझ्या बहिणीने नंतर सगळं चेंज केलेलं आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसणारच आहे. कारण की तिनेसुद्धा बरंचसं सामान डेकोरेशनसाठी आणलं होतं. आतापासूनच तयारी का? थोड्या वेळाने करायचं बाबू, एक्स्ट्रा धागा बांधावा लागणार आहे अजून. डोकं मोठं आहे त्याचं. तर हे माऊने सगळे दागिने हाताने बनवले, तुम्हाला मी नंतर सगळे डिटेल्समध्ये दाखवेलच. गल्लेलेच. काय करते बाळ? काय खातोय? पावभाजी खातोय. हा, छान झाली पावभाजी.
फोटो नाही काढायचो. बोलो बोलो खा खा. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्हाला आज 2दा रांगोळी काढावी लागली, कारण की आज हवा खूप सुटली होती आणि आतबाहेर लहान मुलंसुद्धा खूप करत होती. त्यामुळे सकाळी काढलेली रांगोळी पुसली गेली थोडीशी. त्यामुळे मग परत एकदा झाडू मारून पुन्हा एकदा रांगोळी आम्ही काढली होती. अगदी साधी सिंपलच रांगोळी काढली होती. होतच आलेलं आहे. 3:30 वाजलेले आहेत. 4चा टायमिंग दिलेला आहे. अजून बरंचसं काम बाकी आहे आमचं. आणि स्त्रियांना वाणामध्ये देण्यासाठी आणलेलं आहेत पर्स. आणि ह्या पर्स ज्या आहेत त्या सगळ्यांना खूप आवडल्या. अगदी कलरफुल आणल्या होत्या. आणि ह्या पर्स सगळं काही बाळाचं दागिने हे सगळं माझ्या बहिणींनी आणलं होतं. सगळं काही डेकोरेशनचं सामान त्यांनी घरी स्वतः तयार केलं होतं. जसं की माझ्या मधल्या बहिणीला हस्तकलेची खूप जास्त आवड आहे आणि दरवर्षी बाळाला न चुकता ती हलव्याचे दागिनेसुद्धा बनवून आणते. पण यावेळेस ती खूप आजारी होती तरीसुद्धा तिने जागून हलव्याचे दागिने बनवलेले आहेत. आणि हलव्याचे दागिन्यांचा जो आहे तो मी व्हिडिओ तुम्हाला वेगळा दाखवणारच आहे. तर हे बघा, ह्या पर्सला 2 चैनी आहेत मस्त. आणि सगळ्या स्त्रियांना हे वाण जे आहे ते खूप आवडलं होतं आणि खरंच खूप युजफुलसुद्धा आहे. आपण पैशासोबतच याच्यामध्ये आपलं मेकअपचं सामान असेल किंवा आपले लहान लहान डॉक्युमेंट्स असतात जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड, ते सुद्धा ह्याच्यामध्ये ठेवू शकतो. तर छान वाटलं की सगळ्यांना हे गिफ्टसुद्धा आवडले आणि माझ्या दोन्ही बहिणींचे मी मनापासून आभार मानते. आणि घरच्यांनीसुद्धा मला खूप मदत केली ह्या कार्यक्रमासाठी. तर आता चहा ठेवलेला आहे. संध्याकाळी चहा आम्हाला सगळ्यांना लागतो. तर चहा घेतल्यानंतर मी साडी वगैरे नेसवली मला बहिणींनी आणि छान असा सिंपल सोबर माझा मेकअप केलेला आहे. मला मेकअप अजिबात करता येत नाही आणि फारसा इतका आवडतही नाही. पण माझ्या दोन्ही लहान बहिणींचं म्हणणं असतं की ताई ॲटलिस्ट थोडासा तरी मेकअप करत जा, तुला छान दिसतो. आणि जेव्हा कधी येतील त्या मला असा मेकअप करून देतात सुंदर. फ्रेंड्स, आय होप की तुम्हाला आजचा हा आमचा हळदी कुंकाच्या तयारीचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला विसरू नका की आम्ही हळदी कुंकू आणि माझ्या बाळाचं बोरनान जे आहे ते कशा पद्धतीने सेलिब्रेट केलेलं आहे. एकाच व्हिडिओमध्ये सगळं टाकलं असतं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. त्यामुळे या व्हिडिओचे मी 2 पार्ट करत आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज छान छान कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.